तर बघा आता संध्याकाळच्या 6 वाजल्यात. मी सकाळपासून मी काही ब्लॉग घेतला नाही आज. तर आता इथं बसले मी खिडकी म्हणजे रूममध्ये बसले खिडकीच्या तोंडाला. इथं एकेकीत मला गाडीचा आवाज आला बघा, ब्रेक दाबल्यासारखं. असं म्हणलं काय झालं नेमकं. एकदम छोटं बाळ आहे बघा, मोठं चांगलं, पिहूपेक्षा थोडं मोठं आहे बघा. तर इथं काय झालं की आम्ही ते हॉस्पिटलमध्ये नेले, त्याला लागले कुठं तर, म्हणून बसले होते इथं. तर म्हणलं सकाळपासून ब्लॉग पण घेतला नाही आणि काय काय कामं केली ती सांगावं म्हणलं. तर कपडे धुली बघा, सगळ्यात अगोदर स्वयंपाक केला. मटकीची भाजी, कांद्याची पात, चपाती आणि भाकरी सकाळी असं बनवलं होतं जेवायला. आणि सगळं घर हे ती पुसून घेतलं, झाडून पुसून. ज्वारीचं दळण केलं, पीठ संपलं होतं बघा. आता ती मग दळायला द्यायचे. तर मी बाहेर बघती, ती इथंच हॉस्पिटल आहे घरापाशीच. तर कुठं लागले ती मी बघितलं नाही एवढं, पण बरं आहे का ती खिडकीतनं बघते, ओळखीचं नाही विचारायचं तरी कसं ना. तर बघा मी एवढं धुणं ती सगळी बाथरूम मी ती घासून घेतली आज. आणि कृष्णा, पिहू आणि कुत्र ह्यांनी लय वैताग दिला मला तिघांनी. मी पुसते ती खराब करतात. पण टॉमीला पण लावलं बाहेर, कृष्णा गेलाय ह्यांच्यासोबत बाहेर, अक्षय पण, आणि आप्पा गेलेत गावाकडं. मग कधी येतात काय माहिती आप्पा. तर बघा मी कानातलं गळ्यातलं घातल्या. काल माझा मेकअप छान झाला होता का नाही. तर बघा माझं नाकातलंच गव्हाणं कुठं पडलं काय माहिती, ती पण सोन्याचं होतं. सकाळपासून मी नाकातलं हुडकती, पण नाकातलंच गव्हाणं माझं. आता नवीन त्यांना मला लागून करा, पण कुठेही काय माहिती तीच लक्षात येणार. मी कुठं ठेवलं का, पार्लरमध्ये राहिलं का. पण पार्लरमधनं मी घेऊन आले होते, पार्लरमध्ये तर नसून राहिलं. तर काय माहिती कसं होतंय. आता दळण झालं, थोड्या वेळ म्हणजे झोपलीच अशी पडलीच होते. म्हणलं थोडा मोबाईल बघावा, काय काय आहे काय काय नाही. ती इंस्टाला ती एखादी रील्स आवडली तर रील्स बनवावी म्हणलं आवरून ती. तर अजून डोकं पण विचारलं नाही बघा मी, तशीच आहे. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागेल, काय बनवायचं काय नाही ती विचारावं लागेल. चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता काही जास्त नाही, नाही तर म्हणजे एकाच जागेवर बसली आणि बडा 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 करायला लागली पूजा. तर चला भेटू आपण, बघू काय बनवायचं काय नाही जेवायला, ती सांगते तुम्हाला. तर बघा माझ्यापाशी बसली पिहू येऊन. हाय पिहू, कुठे गेली ती बोलते का. तर आज नाही करायचं बघा आम्हाला स्वयंपाक. आज आमच्या स्वयंपाकाला सुट्टी आहे का नाही. अयो आपी घेते माझ्या बाबू आईच्या कच काय हे पिऊ. तर आपा पण आले बघा गावाकडनं. वडापाव खाल्ला, वडापाव आप्पांनी आणला होता, आम्ही खाल्ला वडापाव. भाजी, मला वडापाव खायचा आहे. भजी खाल्ली की मागाशी, होय. तर सकाळची आहेत बघा चपात्या आणि थोडीशी भाकर. तर जेवायला कोण, आप्पा, आत्या आणि मी पिहू. तर चपात्या पण आहेत, म्हणून आज स्वयंपाकाला सुट्टी. तर ह्यांनी बाहेर गेलेत, जेवण करून येणार आहेत ह्यांनी, अक्षय आणि कृष्णा. है नाही पिहू. आमच्या आज मम्मीने किती राडा काढला घरातला पिहू. पिहूला जिथली ना तिथली खेळणी काढली पिहूनी, गाड्या काढल्या, घरात राडा घातला सगळ्या. घरातलाच मी सगळा कचरा काढला बघा, लय मोठा कचरा निघाला. औषधाच्या जेवढ्या बाटल्या होत्या जुन्या, ती सगळ्या बाटल्या काढल्या, सगळे टाकून दिल्या. का की असं माझी वडती पिहू. तू जेवण केलं तुला औषध पाजायचे. पिऊला रात्री हॉस्पिटलमध्ये नेलतं. तुला रात्री हॉस्पिटलला नेलतं ना डॉक्टरकडे नेलतं का. काय केलं डॉक्टरने तुला. का अशी तपासलं का इथं. तपासलं ना. आणि औषध दिलं पिहूला प्यायला. पिहू घरी आली की औषध पिली, औषध पिऊन लगेच झोपली. म्हणली मला झोपायचे, हे का नाही.
केलीच नाही. मी असं उभं राहून केली नाही. तशी नाही लावून केली वय. हं. आल्यावर शिकली डॉक्टर पासून आल्यावर. हं. मग औषध पिली. हं. मग औषध पिऊन झोपली. हं. आणि उठली कधी सकाळी. हं. सकाळी आली मम्मी मला भूक नागी मला खायना दी. मग मी पिहूना खायना दिलं बिस्किट दिलं. पिऊला सांगितले दूध नाही प्यायचं, कसलंच दूध नाही द्यायचं. दूध नाही द्यायचं. डॉक्टरने सांगितलं दूध नाही द्यायचं पिऊला. हा पिहूला दूध नाही द्यायचं, कसलंच द्यायचं नाही, हे का नाही. हे पिहू तर बघा काय टरकाची टायली. तर बघा ह्या साईडला कूलर होता, ते मी ह्या साईडला कूलर ठेवला आणि गाडीतले आणून कपडे हे केली. इथलं वरचं पण थोडंसं काढलं, सगळं काढून जिकडं ठेवलं. आणि टॉम्या चपल्या तोडतो म्हणून मी चपल्या इथं ठेवल्या, जी नवीन आहे ती लेकरांच्या इथे. तर असं आवरून घेतलं सगळं, पलीकडल्या रूममधलं, इथलं हॉलमधलं आणि किचनमधलं पण सगळं आवरून जिथलं तिथं ठेवले. भांड्याची एक जाळी घासली मस्तपैकी. अयो माझ्या ध्यानात आले आता, मी कपडेच बाहेरचे काढले नाहीत, मी बाहेरचे कपडे काढून आणते पहिले. तर 8 वाजून गेले बघा आणि कपड्याचे ध्यानातच नव्हतं माझ्या. तर मी आणली बघा कपडे काढून, आता घालते घड्यांचितले तिथं ठेवते. तर काल काही स्वयंपाक इथे नव्हता, जी सकाळचा होता ती स्वयंपाक आम्ही आता मी आणि आप्पा आम्ही तिघच होतो जेवायला आणि पिहू. तर ह्यांनी बाहेरनं जेवण करून आले, तर आम्ही घरी जेवण केलं. मग स्वयंपाक काही बनवलं नाही बघा. तर लावलं ह्यांनी बघा शूटिंग तर कृष्णा करतोय मस्तपैकी. आणि शाळेतनं लय वेळ झाला आल्यात, आता 1 वाजून गेली आणि माझी पण आजची पण कामं सगळी आवरली घरातली बऱ्यापैकी. साडी घालायची इकडे